5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। साताऱ्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजपकडून सर्व पक्षांना संपवण्याचं काम सुरू असल्यानं आम्ही भाजपच्या विरोधात एकत्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची माहिती। लातूरचे माजी खासदार भाजपचे नेते सुधाकर शृंगारे यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात, रोहिणा गटातून सुप्रिया शृंगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसणार, शिवसेनेला पाठिंबा दिला असेल तर स्वागतच, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। विजय वडेट्टीवार खोटारडे, त्यांना स्वतःच्या पक्षातले नगरसेवक सांभाळता येत नाहीत, आमदार किशोर जोरगेवार यांचं प्रत्युत्तर। तर काँग्रेसचे नगरसेवकच आमच्या संपर्कात, जोरगेवारांचा पलटवार। पुण्यातल्या आंबेगावमधील दोन्ही शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान। धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा दणका, घरातूनच झाली बंडखोरी, तानाजी सावंत यांच्या विरोधात पुतण्या धनंजय सावंत याचं बंड। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या गटनेतेपदी प्रल्हाद म्हात्रे यांची नियुक्ती, तर शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वनाथ राणे यांची नियुक्ती। गडचिरोलीतल्या गोंडवाना विद्यापीठाचा 13वा दीक्षांत समारंभ, 43 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकांसह इतर पदकांनीही गौरव। अमरावतीमध्ये कारच्या धडकेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतदेहासह गावकरी तिवसा पोलीस ठाण्यात, आरोपी चालकाला अटक करा अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही, ग्रामस्थ आणि नातेवाईकांचा पवित्रा। यवतमाळमध्ये क्षुल्लक कारणावरून मुलाकडनं वडिलांची हत्या प्रकरणी मुलाला जन्मठेपेची शिक्षा, 5 वर्षांनी यवतमाळ जिल्हा कोर्टाचा निकाल। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।